इथे मी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळीला थोडीशी कमी मूग डाळ घेतलेली आहे. दोन्हीही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळी आपण कुकरमध्ये काढून घेऊया. शिजण्यासाठी यामध्ये गरजेपुरतं पाणी ॲड करणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चिरलेला टोमॅटो आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. डाळ शिजतानाच हे असे जिन्नस घातले की या डाळ पालकला खूप छान स्वाद येतो. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे. आता इथे मी डाळ शिजेपर्यंत अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे. चला तर आता आपण डाळ पालकला खमंग फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं आणि त्यानंतर भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण. लसणाचा सुगंध यायला लागला की आता यामध्ये आपण चिरलेला पालक घालूया. एकदा सगळं छान हलवून घेऊया आणि कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं पालक शिजवून घेऊया. आता पुन्हा झाकण काढून एकदा हलवून घेऊया आणि अजून 2 ते 3 मिनिटं पालक शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता पालक अगदी मस्त शिजलेला आहे. आता हा पालक थोडासा बाजूला करून कढईच्या मधोमध थोडंसं तेल किंवा साजूक तूप घालूया. आता यामध्ये मी घेतलेलं आहे काश्मीरी लाल तिखट, घरगुती काळं तिखट, धना पावडर, हळद आणि चिमूटभर हिंग. गरम झालेल्या तेलामध्ये हे मसाले घालून घेऊया. मसाल्यांचा रंग छान खुलला की पालक आणि मसाले एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये गरजेनुसार चवीपुरतं मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवा डाळ शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मीठ घालताना त्याचा अंदाज घेऊनच घाला. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत. डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून डाळ पालकची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. आता आपल्या डाळ पालकला छान उकळी येऊ देऊया आणि आता तोपर्यंत आपण दुसरीकडे यावरचा मस्त असा स्पेशल लसूण तडका तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवूया आणि त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. तूप छान गरम झालं की गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये भरपूर बारीक चिरून घेतलेला लसूण आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट पावडर घातलेली आहे आणि हा खमंग सुगंधी तडका आता आपल्या गरमागरम डाळ पालकवर ओतून घेऊया. वा, तयार आहे आपला मस्त चमचमीत आणि खमंग लसूण तडका दिलेला डाळ पालक. गरमागरम भात, चपाती किंवा भाकरीसोबत हा डाळ पालक सर्व करा आणि मनसोक्त आनंद घ्या. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अंकिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग अशाच सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा. असेच स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.